नमस्कार मित्रांनो, कथा अकलेच्या कांद्यांची तुम्हाला माहिती असेलच. कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली, त्याचं पुराण अजून काही संपत नाही आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की मी मुख्यमंत्री असतो तर असं केलं नसतं वगैरे वगैरे. त्यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं, त्याच्यापेक्षा काय केलं नाही याची जास्त चर्चा झाली आणि म्हणूनच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय अशा प्रकारचं विधान केलं होतं. कारण प्रत्येक फाईल आडवा आणि जिरवा अशा प्रकारे काम चालू होतं. हे सांगायचं कारण म्हणजे त्याच काँग्रेस पक्षाच्या केरळमधील राहुल गांधी, देशाचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्या मतदारसंघामध्ये अशाच एका बोगद्यावर दरड कोसळली. त्यात 3 माणसं मारली गेली. अर्थात ही दरड नव्हती, हा मातीचा ढिगारा होता आणि हा ढिगारा न आवरल्यामुळे 3 जीव हकनाक गमावे लागले. आता यासाठी जबाबदार काँग्रेसचं सरकार आहे, परंतु तथाकथित पुरोगामी माध्यमांनी या सगळ्यामध्ये एक वेगळीच कहाणी रचायला सुरुवात केलेली आहे. नेमका प्रकल्प काय आहे हे समजून घ्या. उत्तर केरळमधील 2 जिल्हे कोहिकोड आणि वायानाड. मी कोहिकोडवरनंच वायानाडला वैत्री म्हणून अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तिथे गेलो होतो. असे हेअर पिन बेंड असे 9 घाटात असे 9 चढ आहेत की अक्षरशः हेअर पिनसारखे चढ आहेत. आणि एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जाताना घाट चढावा लागू नये, खूप जास्त वळसा घालावा लागू नये म्हणून 8.2 किलोमीटर लांबीचा बोगदा खणण्याचं कंत्राट केरळमधल्या तेव्हाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने दिलं होतं. त्या कंत्राटाचं काम चालू होतं. त्या कंत्राटाचा बोगदा खणला जात असताना त्या खाणकामामुळे बाहेर निघत असलेली माती, कारण जेव्हा तुम्ही बोगदा खणत असता ती माती कुठेतरी डंप करावी लागते आणि ही माती तिथेच त्या बोगद्याच्या अवतीभोवती पसरली जात होती. 20 जूनला या वायानाड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कंपन्यांना पत्रही लिहिलं होतं की ही माती तिथून हलवा, परंतु माती हलवली गेली नाही. मुसळधार पाऊस इथे पडला तसा तिथेही पडला. महाराष्ट्रात तर तो खूपच मुसळधार पडला आणि त्याच्यामुळे अक्षरशः सह्याद्रीचे एका प्रकारे दरड म्हणजे कडाक त्याचा भाग कोसळला. ते जास्त अवघड असतं. केरळमध्ये मानवी निष्काळजीपणामुळे ही सगळी माती ढिगारे आजूबाजूला पसरले होते. ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत आले. त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. एका गावामध्ये CCTV कॅमेऱ्यातला व्हिडिओ आहे. लोक आपले पानटपरीवर म्हणजे एका गावाच्या चौकात उभे आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि मग कोणतरी डोंगराकडे बोट दाखवतो आणि मग सगळीकडे पळापळ सुरू होते आणि काही कळायच्या आतच 10-15 सेकंदात मातीचा एक प्रचंड ढिगारा डोंगरावरनं वाहत येतो. चिखल, अर्थात चिखल आणि माती, त्याच्यात मोठे टँकर आणि गाड्या देखील वाहत जातात आणि अक्षरशः एक माणूस आणि त्याची बायको म्हणजे एक जोडपं दाखवलंय, त्यांच्या अक्षरशः 3-4 फुटावर येऊन तो ट्रक थांबतो. नाहीतर एकतर ते त्या चिखलात गाडले गेले असते, नाहीतर ट्रक खाली चिरडले गेले असते. मातीच्या ढिगाऱ्याने अख्खा ट्रक फेकला गेला. एवढा डोंगरावरनं मातीचा ढिगारा खाली आला म्हणजे आणखीन 2 जण त्याच्यात सहज त्यांचे प्राण गमावे लागले असते. आता ही झाली कहाणी. पण आता दोष कोणावर द्यायचा, तर दोष भाजपाला द्यायचा. आता कसा द्यायचा भाजपाला दोष? लक्षात घ्या, भाजपाला तर दोष द्यायला पाहिजे, कारण कुठेही काहीही निसर्गाची हानी झाली, नैसर्गिक संकट आलं, त्याच्यात जीवितहानी झाली, वित्तहानी झाली की दोष मोदी सरकारला द्यायचा. आणि त्यामुळे मग मोदी सरकारला दोष देण्यासाठी कल्पक बुद्धी कामाला लागली. मग असं दाखवण्यात आलं की जरी ठेका प्रकल्प
कम्युनिस्ट सरकारच्या काळात निघाला असला आणि आता काँग्रेस सरकारच्या काळात त्याची अंमलबजावणी होत असली तरी त्याचं काम म्हणजे बोगद्याचं काम हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला देण्यात आलेलं आहे. आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन आहे ही सरकारी कंपनी आहे, म्हणजे दोष कोणावर? मोदी सरकारवर. बघा, सोपी गोष्ट आहे. पुन्हा मोठं कंत्राट कोकण रेल्वेला. कोकण रेल्वे काही स्वतः बोगदे खणत नाहीत, हे साधारणतः सगळीकडे वस्तुस्थिती आहे की मोठ्या कंपनीला कंत्राट मिळतं छोट्या छोट्या रस्त्यांचं, बोगद्यांचं, टनेलिंगचं. हे सगळं कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं. त्याच्यासाठी दिलीप बिल्डकॉन नावाची खाजगी कंपनी आहे, ती निवडण्यात आली होती. आता दिलीप बिल्डकॉन कुठली आहे? मध्य प्रदेशची. मध्य प्रदेश म्हणजे काय? गायपट्टा. गायपट्ट्यात सगळं असंच असणार. म्हणजे बघा, दक्षिणेतल्या हुशार लोकांना कंत्राट देण्याच्या ऐवजी गायपट्ट्यातल्या अनपढ लोकांना, अनपढ कंपन्यांना कंत्राट दिल्यामुळे त्यांना कदाचित पर्यावरण काय असतं, हे कोकणातलं पर्यावरण, केरळमधलं पर्यावरण, कर्नाटकातलं पर्यावरण काय असतं हे त्यांना न कळल्यामुळे त्यांनी असं ढिसाळ काम केलं. पुन्हा बोगद्याचं कामाचं सब कॉन्ट्रॅक्टिंग दिलीप बिल्डकॉनला होतं. म्हणजे ज्या बोगद्यातनं माती काढली होती, जी टाकली होती, कारण बोगद्याच्या बाहेरचा रस्ता आहे तो कुठल्या तरी रॉयल कन्स्ट्रक्शन म्हणून, रॉयल कन्स्ट्रक्ट या कलकत्त्यातल्या कंपनीला देण्यात आला होता. आता कलकत्ता म्हणजे पुन्हा भाजपाची सत्ता, पुन्हा गायपट्टा. म्हणजे आधी प्रबुद्ध लोकांचा बंगाल, तिथे आता लोकांनी सत्सद विवेक बुद्धीला बाजूला ठेवून भाजपाला निवडून दिल्यामुळे रॉयल कन्स्ट्रक्ट सारख्या कंपनीचंही कदाचित मती फिरली असावी. आता हा प्रकल्प काय आहे हे समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, हा प्रकल्प जेव्हा कम्युनिस्ट सरकारने सुरू केला तेव्हा त्याच्या विरुद्ध लोक, केरळमधले लोक न्यायालयात गेले. हे सगळे पर्यावरण बचाव मंडळी, पण त्याची चर्चा झाली नाही, कारण भाजप सरकार विरुद्ध गेले की तो आंतरराष्ट्रीय व्यापक कट होतो. पण केरळ सरकारनी डोंगर, पश्चिम घाट, निसर्गाचा अतिशय संवेदनशील भाग, आणि खरंच सांगतो, मी जाऊन आलेलो आहे म्हणून सांगतो, वायनाड जिल्हा आहे, राहुल गांधींचा मतदारसंघ, आता प्रियंका गांधींचा, सॉरी मग अशी चूक झाली, राहुल गांधींचा होता, आता प्रियंका वड्रा यांचा झालेला आहे. तिथे खरोखर ज्याला रेन फॉरेस्ट म्हणतात अशा प्रकारची वनं आहेत, जंगलं आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो भाग आहे तिथे अनेकदा वर्षातले 8 ते 9 महिने पाऊस पडतो. आणि भारतात इतर ठिकाणी वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या ज्या प्रजाती आढळत नाहीत त्या वायनाड जिल्ह्यामध्ये आढळून येतात. मी स्वतः तिथे पांढरी गोगलगाय, पूर्ण स्वच्छ बर्फासारखी पांढरी गोगलगाय बघितलेली होती, मोठी. आणि त्यामुळे लोक न्यायालयात गेले, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला पश्चिम घाट बचाव आंदोलन समितीला. आता सर्वोच्च न्यायालयही विकलं गेलं असं लगेच हे पर्यावरण सैनिक लगेच म्हणतीलच. पण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं ते लक्षात घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, आम्ही प्रकल्पाला विरोध करणार नाही, पण ह्या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात असताना त्यात जर काही पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन झालं तर त्या गोष्टींवर मात्र न्यायालयात जाता येईल. म्हणजे प्रकल्प ॲज अ होल त्याला काही विरोध नाही, परंतु त्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येईल. आता सांगायचा मुद्दा हा की भाजपाला दोष देण्यासाठी सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. कम्युनिस्टांचं सरकार होतं त्यांनी केलं, काँग्रेसचं सरकार आत्ताच आलं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी वॉर्निंग दिली होती, मग कंपनीला दंड करायची जबाबदारी कोणाची? कदाचित मोदींची. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ही माती हलवा, आता त्यांनी हलवली नाही तर जिल्हाधिकारी काय करणार? म्हणजे जिल्हाधिकारीच करणार, खरं तर जिल्हाधिकाऱ्याच्याच हातात ताकद असते. पण जिल्हाधिकाऱ्यांनी काही केलं नाही. पण दोष कोणाचा? मोदी सरकारचा. दोष कोणाचा? गायपट्ट्यातील दिलीप बिल्डकॉनचा. दोष कोणाचा? गायपट्ट्यातील म्हणजे रॉयल कन्स्ट्रक्टचा. दोष कोणाचा? केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा. आणि त्यामुळे जेव्हा केरळमध्ये घटना घडते, इथे दरड कोसळण्याचा विषय नाही आहे, ही पूर्णपणे मानवी चुकीमुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेली गोष्ट आहे. पण जबाबदारी प्रशासनाची नसते, जबाबदारी काँग्रेसची नसते, जबाबदारी कम्युनिस्टांची नसते, जबाबदारी ही भाजपची असते. आणि त्यामुळे काल कनेक्टिंग लिंक प्रकल्पावर स्वतःची विद्वत्ता पाजळणाऱ्यांनी केरळमध्ये मात्र वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्याचं आश्चर्यही आता वाटत नाही. ते त्यांच्या
वर्तनाला साजेसं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.